हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आत्ता वाजले आहेत सकाळचे 6. आजकाल मी सकाळी 6लाच उठणं प्रिफर करते. म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला पण टाईम मिळतो आणि कामं पण लवकर होतात. सकाळी उठल्याबरोबर आधी मी कर्टन्स आणि विंडोज उघडते. सकाळची हवा खूप फ्रेश असते. हा जो सकाळचा टाईम असतो ना, एकदम शांत, तो माझा खूप फेवरेट आहे. मल्हारची स्कूल तर आहेच, पण त्याबरोबर आज विवेकला पण ऑफिसला जायचं आहे. त्यामुळे मला त्यांचा टिफिन बनवायचा आहे आणि तो पण थोडंसं लवकर बनवायचा आहे. टिफिनसाठी मी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे, कारण ही भाजी पटकन शिजते आणि टेस्टला पण छान होते. भाजीसाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरीची फोडणी दिली. नंतर त्या फोडणीमध्ये थोडासा बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घातला. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये ड्राय मसाले घातले, जसं की थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ. मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो घातलं बारीक चिरून आणि टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये भोपळा एकदम बारीक कट करून घातला. आणि ह्या भोपळ्याला जास्त टाईम नाही लागत शिजण्यासाठी. 5 मिनिटामध्ये भोपळा शिजतो आणि पटकन ही भाजी तयार होते. भाजी शिजते तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरली, जसं की रात्रीची भांडी वगैरे जी घासली होती ती लावून घेतली. भाजी झाली की मी पटकन चपाती पण करून घेतल्या. विवेक आज ऑफिसला जाणार असल्यामुळे मी माझा आणि मल्हारचा दुपारचा स्वयंपाक पण आत्ताच करून घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर मल्हारला उठवण्यासाठी मला आणखीन 10 मिनिट टाईम होता, तर तोपर्यंत मग मी माझं किचन पण आवरून घेतलं. कारण एकदा मल्हारला उठवलं की तो शाळेत जाईपर्यंत त्याचंच आवरून घ्यावं लागतं पूर्ण, कारण तो आणखीन हाताने काही आवरत नाही आहे. मल्हारचं आवरून झाल्यानंतर मी दोघांचे टिफिन पॅक करायला घेतले. बीटरूटची कोशिंबीर पण मी चपाती झाली की करून घेतली होती. त्याची रेसिपी मी आधीच्या माझ्या एका व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे.
मल्हारला पुरणाची पोळी खूप आवडते, त्यामुळे मी एकदा पुरण बनवलं की ते एक 8-10 दिवस जाईल असं पुरण पण मी एक्स्ट्रा बनवून ठेवते आणि त्याला रोज एक पोळी बनवून देते. तर आज पण मी त्याच्या टिफिनसाठी एक पुरणाची पोळी बनवली होती. त्या पोळीला थोडंसं मी तूप लावून त्याच्या टिफिनमध्ये दिली. मी इथे एका डब्यामध्ये विवेकसाठी एक डाळिंब पण सोलून पॅक केलेलं आहे, म्हणजे 5 वाजता वगैरे भूक लागली तर खाता येईल. माझे इथे काही नवीन ड्रेस आहेत, ते मी आणखीन वॉश केलेले नाही आहेत, तर ते मला आज वॉश करायचे आहेत. तर त्यासाठी मी जेंटिल यूज करते. नवीन कपडे जर नॉर्मल वॉशिंग पावडरमध्ये वॉश केले तर धुवून नंतर ते एकदम त्याचा कलर वगैरे डाऊन व्हायला लागतो किंवा ते जुने दिसायला लागतात. पण जेव्हापासून मला ह्या जेंटिल लिक्विड बद्दल समजलं, तेव्हापासून मी हे जेंटल लिक्विडच नवीन कपड्यांसाठी यूज करते. तर हे जेंटल लिक्विड यूज केलं की कपडे धुवून वॉश केल्यानंतर ड्राय झाल्यानंतर तो ड्रेस एकदम नवीन दिसतो. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर इथे मी फक्त अर्धं टोपण गार पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे, कारण मी एकच ड्रेस वॉश करणार आहे. कारण ते दोन्ही ड्रेस मी फर्स्ट टाईम वॉश करते आणि मला माहिती नाही आहे की त्यांचा कलर वगैरे निघतो का नाही, त्यामुळे ते दोन्ही ड्रेस मी वेगवेगळे वॉश करत आहे. गार पाण्यामध्येच जेंटिल मिक्स करून कपडे अर्धा तास भिजत घालायचे आहेत आणि नंतर दुसरा कोणताही साबण किंवा वॉशिंग पावडर न यूज करता आहे तसे कपडे फक्त धुवून वाळत घालायचे आहेत. मला पर्सनली हे जेंटिल लिक्विड नवीन कपड्यांसाठी खूपच आवडलं. तर हॉलमध्ये ठेवलेले हे जे प्लांट्स आहेत ते दुसऱ्या रूममध्ये आम्ही शिफ्ट केले होते माझ्या बड्डेच्या डेकोरेशनसाठी. तर आता ते प्लांट्स मला व्यवस्थित त्यांच्या जागेवर ठेवायचे आहेत. पण मी 15 दिवसातून एकदा हे प्लांट्स गॅलरीमध्ये घेऊन त्याला खत वगैरे घालून ते प्लांट्स वगैरे वॉश करते आणि त्याच्या कुंड्या पण धुते. तर आज मी विचार केला की आधी त्यांना खत घालून त्या कुंड्या वगैरे वॉश कराव्यात आणि थोडे प्लांट्सवर पण खूप धूळ होती, तर प्लांट्स पण धुता येतील आणि नंतर ते त्यांच्या जागेवर ठेवता येईल. आधी मी सगळ्या झाडांची माती थोडी भुसभुशीत करून घेतली आणि नंतर त्यांना खत घातला आणि मग पाणी घालून ते प्लांट्स थोडेसे वॉश केले आणि कुंड्या पण थोड्या वॉश करून घेतल्या. आणि सगळ्या गॅलरीमध्ये माती झाली होती, तर मग मी गॅलरी पण पटकन धुवून घेतली. प्रत्येक 2 दिवसाला मी बेडशीट पण चेंज करते, जेणेकरून बेडरूम पण फ्रेश राहील. आणि आता तर उन्हाळा चालू असल्यामुळे फ्रिक्वेंट चेंजिंग खूप गरजेचं आहे.
चेंज केलेलं बेडशीट पण मी रोजच्या कपड्याबरोबर वॉश करायला टाकते, कारण बेडशीट मी फ्रिक्वेंटली चेंज करते. त्यामुळे दररोजच्या कपड्याबरोबर ते इझिली आपण टाकू शकतो वॉश करण्यासाठी. तर आफ्टर माय बाथ मला भूक लागली होती आणि सकाळचा ब्रेकफास्ट पण माझा आज मिस झाला होता कामाच्या गडबडीमध्ये. तर मग मी आधी जेवण करते आणि नंतर मला आवरून मल्हारला पण आणायला जायचं आहे. मल्हारला स्कूलमधून पिक करण्यासाठी मला थोडंसं लवकरच जावं लागतं, कारण बस टायमावर येत नाहीत आणि मग त्याला वाट बघायला नको म्हणून मी थोडं आधीच्या बसनीच जाते. स्कूलमधून आल्यानंतर मी मल्हारला झोपवलं होतं, कारण ऊन पण खूप आहे, येताना खूप ऊन लागतं आणि तो झोपला की जी राहिलेली कामं आहेत ते पण पटकन आवरून घेता येतात. मल्हार झोपला असल्यामुळे मी आधी फरशीच पुसून घेतली, कारण परत त्याला एका जागेवर बसवून फरशी पुसणं खूप खरंच अवघड होऊन जातं. लहान मुलं असली की फरशी पण टाईम टू टाईम क्लीन करावी लागते. रोज नाही पॉसिबल होत, पण एक दिवसाआड मी फरशी पुसून घेते. माझ्याकडे ही काही लोखंडाची भांडी आहेत. त्यांना कितीही क्लीन करून ठेवलं तरी नेक्स्ट टाईम यूज करताना त्याला खूप गंज लागलेला आहे असं दिसतं. तर हा गंज लागू नये त्यासाठी मी गुगल केल्यानंतर मला एक ट्रिक भेटली. तर आज मी ती ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला ही लोखंडाची भांडी थोडीशी गरम करायची आहेत, कारण गरम असतील तर ती पटकन क्लीन होतात किंवा त्याचा जो गंज आहे तो पटकन निघतो. तर तवा थोडासा गरम झाला की त्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आहे. कोणतेही पीठ, गव्हाचं, ज्वारीचं, ड्राय फ्लॉवर कोणतेही पीठ टाकून जी स्टीलची घासणी असते त्याने थोडंसं असं रब करून घ्यायचं आहे. पिठाने घासल्यानंतर विम लिक्विडने किंवा साबणाने ही भांडी क्लीन करून घ्यायची आणि थोडीशी ड्राय करायची. आणि नंतर ही भांडी परत एकदा गॅसवर ठेवून थोडीशी गरम करून घ्यायची, म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण आटून जाईल. आणि ते जोपर्यंत गरम आहे, थोडंसं वॉर्म आहे, तोपर्यंत कोणतंही तेल जे तुम्ही खाता ते तेल थोडंसं तेल लावून पूर्ण त्या भांड्याला पसरून घ्यायचं आहे. आणि आता आपली भांडी क्लीन आहेत, रेडी आहेत. आता त्यांना गंज नाही लागणार, कारण आपण त्यांना व्यवस्थित सिझनिंग केलेलं आहे. तर नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आपण फक्त यूज करायला घेऊ त्यावेळेस फक्त ते प्रॉपर वॉश करून घ्यायचे आहेत, कारण तेलामुळे त्यावरती बरीच धूळ बसू शकते. तर मल्हारला सारखं काहीतरी स्वीट खायचं असतं किंवा सारखं बिस्किट खायचं असतं, पण आपण प्रत्येक टाईमला स्वीट किंवा बिस्किट एव्हरी टाईम नाही देऊ शकत. तर त्यामुळे त्याला ऑप्शन म्हणून आज आम्ही ओट्स पीनट बटरचे कुकीज बनवणार आहे. खूप इझी रेसिपी आहे, पटकन होते, हेल्दी आहे, टेस्टी पण आहे.
लहान मुलांबरोबरच तुम्हालासुद्धा ह्या ओट्स पीनट बटरच्या कुकीज खूप आवडतील. आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुमच्या डाएटमध्ये सुद्धा तुम्ही ह्या कुकीज ॲड करू शकता. सो लेट्स स्टार्ट द रेसिपी. तर सगळ्यात आधी मी इथे थोडंसं ऑइल कढईमध्ये घेतलेलं आहे. वेट लॉससाठी यूज करणार असाल तर तुम्ही कोणतंही कोल्ड प्रेस ऑइल यूज करू शकता. तर या ऑइलमध्ये 1 कप होईल एवढं पीनट बटर घालायचं आहे. मी 1 वाटी ओट्स यूज करणार आहे, त्यामुळं मी त्यानुसार पीनट बटर घेतलेलं आहे. तर बनवताना आपल्याला लक्षात येतंच म्हणजे बाइंडिंग होण्यापुरतं पीनट बटर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. जर ते मिक्सचर ड्राय वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही आणखीन थोडंसं पीनट बटर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर यामध्ये 1 वाटी ओट्स, 2 ते 3 टेबलस्पून कोको पावडर, थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि व्हॅनिला एसेन्स घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हॅनिला करू शकतो का? तर हे मिक्सचर छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि जर तुम्हाला स्वीट हवं असेल तर थोडंसं हनी तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. काय खेळातल्याचं नंतर एका ट्रेमध्ये बटर पेपर लावून त्यामध्ये ह्या मिक्सचरच्या कुकीज बनवून ठेवायच्या आहेत. आणि ह्या ज्या कुकीज आहेत त्या आपल्याला साधारण 10 मिनिट तरी डीप फ्रीज करायच्या आहेत. तर कुकीज रेडी आहेत. तर 10 मिनिटासाठी आपण तो ट्रे फ्रीझरमध्ये ठेवूयात. आणि 10 मिनिटानंतर आपले ओट्स पीनट बटर कुकीज रेडी आहेत. तर दुसरी बॅच पण मी करून ठेवली होती. तर हा ट्रे काढल्यानंतर तो दुसरा ट्रे मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. खूपच टेस्टी बनतात या कुकीज अँड विदाऊट सो मच एफर्ट. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नक्की या कुकीज ट्राय करून बघा. आणि जर आवडल्या तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अँड दॅट्स ऑल डन फॉर द टुडेज व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू.